पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना झाले आहेत। या दौऱ्यात भारत आणि युरोपमधील धोरणात्मक, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे। फ्रान्समध्ये विविध उच्चस्तरीय बैठका आणि करारांची शक्यता असून स्लोवाकियासोबतही द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जागतिक पातळीवर भारताची भूमिका अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। देशभरात मान्सूनची प्रगती सुरू असतानाच हवामान खात्याने एल निनोच्या प्रभावाबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे। यंदाच्या हंगामात एल निनोची परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने पावसाचे वितरण असमान होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। काही भागांत सरासरीपेक्षा कमी तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याचा शेती, जलसाठे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे। कमी पाऊस, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय चलनातील चढ-उतार ही सध्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विशेषतः मॉन्सूनमध्ये घट झाल्यास शेती उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, तर तेलाच्या किमती वाढल्यास महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे। याशिवाय रुपयाच्या मूल्यातील बदल आयात निर्यातीवर परिणाम करू शकतात। या पार्श्वभूमीवर सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले।